बघा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये काय बघितलं, फ्लुइड म्हणजे काय. फ्लुइड म्हणजे जे काही फ्लो होतं त्याला काय म्हणतो आपण फ्लुइड. मग सॉलिड फ्लो होतं, सॉलिड फ्लो होतं नाही, मग काय फ्लो होतं लिक्विड आणि गॅस. मग हेच आपण इथं पहिल्यांदा जेव्हा आपण फ्लुइड बघतोय तिथं आपल्याला दिसतंय एनी सबस्टन्स that can flow त्याला काय म्हणतो आपण फ्लुइड. मग एक्झाम्पल कोणता आहे, सॉलिड आहे, लिक्विड आणि गॅस. सॉलिड फ्लो होतं का नाही, मग कोणतं फ्लो होतं लिक्विड आणि गॅस. मग याच्यानंतर आपण त्याच्या प्रॉपर्टीज बघितलेले. कोणाच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या सांगा, फ्लुइड्सच्या. कोणत्या प्रॉपर्टीज आहे, आकडा नंबर 1 इनकॉम्प्रेसिबल म्हणजे ते दबणार नाही, म्हणजे त्याची डेन्सिटी काय असेल कॉन्स्टंट असेल. काय डेन्सिटी काय असेल कॉन्स्टंट. आकडा नंबर 2 काय सांगतो बघा, इरोटेशनल म्हणजे त्याचा फ्लो हा स्टेडी असणार आहे ना की इरोटेशनल असणार. पुढे आकडा नंबर 3 नॉन विस्कस म्हणजे त्याच्या लेयर मधलं फ्रिक्शन हे काय असणार आहे, ऍब्सेंस असणार आहे, म्हणजे आपल्याला नॉन विस्कस दिसतं. 4 नंबरला बघा फ्लो इज स्टेडी. हे आपल्याला कसल्या प्रॉपर्टीज झाल्या, आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज झाल्या. मग त्याच्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट मध्ये आपल्याला त्या प्रॉपर्टीज बघत असताना अजून एक 2-3 जनरल प्रॉपर्टीज दिल्या. आणि ह्या जनरल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये काय सांगितलंय, त्याच्यामध्ये काय होतं, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. म्हणजे जर आपण त्याला फोर्स लावला तर ते रिगेन शेप आणि साइज करणार नाही, म्हणजे त्याचा डिफॉर्मेशन होईल. नेक्स्ट काय म्हणतोय मला, ऍबिलिटी टू फ्लो. हेच फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. कोण आहे, गॅस आणि लिक्विड. नेक्स्ट थर्ड काय बघतो, ऍबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर. ग्लास मध्ये ओतलं ग्लासचा शेप, पातेल्यात ओतलं पातेल्याचा शेप. हेच आपण इथं बघतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, फोर्स. पण फोर्स बघायच्या अगोदर, प्रेशर बघायच्या अगोदर आपण फ्लुइड्स ऍट रेस्ट म्हणजे जे थांबलेलं लिक्विड आहे त्याचा जो स्टडी करतो त्यालाच आपण काय म्हणतो, हायड्रोस्टॅटिक्स. काय म्हणतो, हायड्रोस्टॅटिक्स. मग आता हायड्रोडायनेमिक्स पण म्हणजे फ्लुइड जे मोशन मध्ये आहे त्याला आपण हायड्रोडायनेमिक्स म्हणतो. रेस्ट नसेल तर स्टॅटिक म्हणजे कसलं, हायड्रोस्टॅटिक. पहिल्यांदा काय बघतोय आपण, प्रेशर. मग हेच प्रेशर जेव्हा आपण बघतोय तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की फॉर्म्युला माहित पाहिजे त्याचा. बोला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स युनिट काय झालं, न्यूटन. फोर्स युनिट काय झालं, न्यूटन. एरियाचं युनिट काय आहे, स्क्वेअर मीटर. काय आहे, म्हणजे प्रेशरचं युनिट काय आहे, पास्कल. म्हणजे 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर स्क्वेअर मीटर. आलं लक्षात. बरं, याच्यावरून आपल्याला अजून काय काढता येते, डायमेन्शन काढता येते. परत एकदा बोला, काय म्हणूया, प्रेशर इज इक्वल टू, बोला फॉर्म्युला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बोला प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. पण फोर्सची फोड काय आवाज आहे, फोर्सची फोड एरिया काय असते, लांबी आणि रुंदी. म्हणजेच मासचं युनिट काय आलं सांगा, ऍक्सेलरेशनचं बोला, लांबीचं मीटर, रुंदीचं मीटरला मीटर. मग आता याला सरळ करू, चला कशा पद्धतीने आलं, केजी पर मीटर पर स्क्वेअर सेकंद. म्हणजेच लेंथ किती आली सांगा, -1. मास किती आलाय बाळांनो, 1 -1 आणि टाइम किती आलं, -2. म्हणजे हे डायमेन्शन कोणाचं मिळालं, प्रेशर. कोणाचं मिळालं, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, ऍक्च्युअली परपेंडिक्युलर एरिया. आलं लक्षात. मग याच्यानंतर आपण जेव्हा पुढे जातो पुढच्या कन्सेप्ट मध्ये, कुठं प्रेशर नंतर बघा इथं आपल्याला हेच आलेलं आहे, डायमेन्शन युनिट आलेलं आहे 1 न्यूटन पर स्क्वेअर मीटर. त्याला सांगतो आपण पास्कल. आणि हे डायमेन्शन मिळालं. बरं, डायमेन्शन वरून आपल्याला अजून एक कन्सेप्ट माहित पाहिजे, 1 बार इज इक्वल टू, आवाज नाही, 1 बार इज इक्वल टू 10⁵. मग आता याच्यामध्ये वेगवेगळे युनिट्स आहेत, बार, टॉर वगैरे आहेत, ते आपल्याला जास्त स्टडीला नाही, जेव्हा येईल तेव्हा खाली बघूया आपण पुढे. आता आपण पहिल्यांदा काय बघतोय, प्रेशर ड्यू टू
लिक्विड कॉलम म्हणजे एक जो काय कंटेनर आहे त्याच्यात काय ठेवलाय मला लिक्विड कॉलम. मग लिक्विड कॉलम आहे म्हटल्यावर त्याचं काय असणार आहे मास असणार. मग मास असल्यावर वेट कुठल्या दिशेने होणार आहे डाउनवर्ड. मग मला सांगा प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम जेव्हा आपण बघतोय तेव्हा आपल्याला डायग्राम तर लक्षातच आली. या डायग्राम मध्ये हा जो पूर्ण भरलेला कंटेनर आहे त्याच्यात काय आहे लिक्विड कॉलम आहे. मग या लिक्विड कॉलमचं जर मास आपण m मानलं तर वेट कुठल्या दिशेने असेल व्हर्टिकली डाउनवर्ड. वरचा क्रॉस सेक्शनल एरिया आणि खालचा क्रॉस सेक्शनल एरिया A1 A2 सेम असते. फॉर्म्युला प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स आला काय वेटच्या रूपात फोर्स आला आणि क्रॉस सेक्शनल एरिया काय आला. बट वी नो दॅट मास इज इक्वल टू डेन्सिटी अपॉन असं आहे का मास इज इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. अरे बरोबर आहे का डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास इज इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. चला डेन्सिटी रो आहे व्हॉल्यूम काय आला एरिया इनटू हाईट. मग आपल्याला बघा की या सिलेंडरचा जो व्हॉल्यूम आहे जो क्रॉस सेक्शनल एरिया बॉटमचा आणि त्याची काय असेल हाईट. समजा मी हा सिलेंडर घेतला तर याचा व्हॉल्यूम काढायचा आहे तर बेस काय असेल एरिया असेल आणि हाईट काय असेल त्याची h. एरिया इनटू हाईट काय येईल तुमचा व्हॉल्यूम येईल. मग आपल्याला ही व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर काय आलं प्रेशर इज इक्वल टू मास ची व्हॅल्यू काय लिहा रो a h आणि मूल्य कोणतं असेल g अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया काय आला a ला a काय होईल कॅन्सल होईल. मग उरल्या कोणत्या व्हॅल्यू बोला p इज इक्वल टू रो g h. हे कशामुळे आलं हाईट मुळे. कशामुळे आलं हाईट मुळे. म्हणजे तुम्ही जेवढं पाण्यात खाली बुडत जाल तेवढं तुमच्यावर प्रेशर वाढत जाईल. काय होत जाईल वाढत जाईल. मग हेच हाच फॉर्म्युला परत एकदा प्रेशरचा फॉर्म्युला बोला प्रेशर ड्यू टू हाईट रो जी एच. मग आपल्याला ह्या लिक्विड कॉलम मुळे आलेला जो फॉर्म्युला असेल आपला P इज इक्वल टू रो जी एच. म्हणजे हे हाईट मुळे असेल रो डेन्सिटी वॉटर किंवा लिक्विडची कॉन्स्टंट असेल जी कॉन्स्टंट आहे प्रेशर प्रपोर्शनल टू हाईट. मग असं म्हणू शकतो सेम हाईट सेम प्रेशर. एव्हरीवन सेम हाईट सेम प्रेशर किंवा सेम लेवल सेम प्रेशर. हे आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये बघणार. मग आता इथे क्वेश्चन जो दिलाय तो 2.1 काय दिलाय बघा. तर दोन काय आहे डिफरंट लिक्विड्स डेन्सिटी काय आहे रो1 आणि रो2 सेम काय आहे प्रेशर. तर तिथे काय विचारलंय व्हॉट विल बी द रेशिओ ऑफ हाईट्स. बरोबर आहे का म्हणजे h1 अपॉन h2 विचारलाय. मग आपल्याला दिलंय काय रो1 आणि म्हणजे काय आहे विचारलंय काय रेशिओ ऑफ हाईट्स. म्हणजे काय विचारलंय h1 अपॉन h2. मग आता हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं बघा. पहिलं लिक्विड आहे रो1 दुसरं लिक्विड आहे रो2. त्याचे विचारतात काय हाईटचे रेशिओ विचारते h1 आणि h2. पण त्यांनी म्हणलंय काय दोघं कसे आहेत सेम प्रेशर. काय म्हणले सेम प्रेशर. आताच आपण फॉर्म्युला बघितला बोला P इज इक्वल टू रो जी एच. मग P1 अपॉन P2 इज इक्वल टू रो1 जी h1 अपॉन रो2 जी h2. जी ला जी प्रेशर काय आहे सेम. मग P1 अपॉन P2 किती आली 1 आलं. मग 1 इज इक्वल टू बोला काय आलं रो1 अपॉन रो2 इनटू h1 अपॉन h2. हेच आपल्याला मल्टिप्लाय केल्यावर डिवाइड होईल. हे डिवाइड केल्यावर मल्टिप्लाय म्हणजेच आपल्याला h1 अपॉन h2 कसं मिळालं सांगा रो2 अपॉन रो1. कसं मिळालं रो2 अपॉन रो1. येते लक्षात प्रत्येकाच्या काय आहे कन्सेप्ट. जाऊया पुढे बघा. आता पुढे आपल्याला याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे दुसरा क्वेश्चन कुठे आहे का बघा h1 अपॉन h2 इज इक्वल टू काय आलं रो2 अपॉन रो1. मग आता सेकंड आपल्याला क्वेश्चन मेथड नाही सेकंड बघणार. इथं आपल्याला गिवन काय काय सांगावं सगळ्यांनी. स्विमर जो आहे तो किती बिलोला आहे 6 मीटर. म्हणजे काय दिलेले आहे डेप्थ. डेप्थ इन द फॉर्म ऑफ हाईट दिलेली आहे. ठीक नाही. मग अजून काय दिलेलं आहे मला कॅल्क्युलेट काय करा
मग स्विमर ड्यू टू वॉटर म्हणजे त्याच्यावर जे वॉटर आहे ते काढा त्याच्यामुळे काढा म्हटलंय. अजून काय दिल्या डेन्सिटी. अजून काय दिल्या मग फॉर्म्युला P इज इक्वल टू रो जी एच. रो किती दिलाय 1000. जी किती दिलाय एच किती दिलाय बाळांनो 6. या तिघांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. मग आपल्याला लक्षात येतं इथे तिघांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आन्सर आलेला. एसआय मध्ये बदलायची गरज नाही. पुढे काय बघायचं आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर कशामुळे तयार होतं जे ऍटमॉस्फियर मध्ये एअर मॉलिक्युल्स आहेत हे त्यांचं वेट कुठं असतं व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग ह्याच्यामुळे जो प्रेशर तयार होतं त्याला आपण काय म्हणतोय ऍटमॉस्फेरिक प्रेशर. काय म्हणतोय मग या ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे तर कसं की ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज हायेस्ट कुठं असणार आहे सरफेस ऑफ द अर्थ. आणि जसं वर जाईल तसं काय होणार आहे डिक्रीज होणार. हाईट काय झाली डिक्रीज झाली. मग आता हे जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे हे सरफेस लेवल कोणाच्या सी लेवलला असणार त्याला काय म्हणतो आपण नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग आता आपल्याला एवढंच पाहिजे. मग आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे ऍब्सोल्यूट प्रेशर आणि काय आहे गेज प्रेशर. ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे टोटल प्रेशर जे असणार आहे ते असणार. मग आता ऍब्सोल्यूट प्रेशर आपण कॅल्क्युलेट करताना आपण काय करणार आहे हे जे कंटेनर आहे या कंटेनर मध्ये आपण एक काय घेतला सांगा लिक्विड कॉलम घेतला. काय घेतला लिक्विड कॉलम. मग आपल्या लिक्विड कॉलम जरी इथं क्रॉस सेक्शनल एरिया हे असेल ह्याच्यावर जो प्रेशर ऍक्ट होईल इथं काय ऍक्ट झालं P1. इथं काय ऍक्ट झालं सांगा P2. आता क्रॉस सेक्शनल एरिया तो जो असणार आहे ते A1 आणि A2 चा असणार आहे. मग जर जनरल तुम्ही म्हटला याच्यामध्ये की बाबांनो हा जो लिक्विड कॉलम आहे याच्या बेसला आपल्याला प्रेशर काढायचं आहे ते प्रेशर P बरोबर काढायचं. बरं लिक्विड कॉलमचं जे प्रेशर असतं ते आपण बघितलं ते काय असतं सांगा P इज इक्वल टू काय असतं रो जी एच. म्हणजे इथून इथपर्यंतची जी उंची आहे इथून इथपर्यंत याच्यामुळे जे डिफरन्स आला तो प्रेशर कोणाच्या लिक्विड कॉलम मध्ये आला. मग हेच कॅल्क्युलेट करताना रो जी एच घेतो आपण. हाईट म्हणजे कुठून ही H1 म्हटला तुम्ही आणि ही जर H2 म्हटला तर तुमची हाईट काय येणार H बरोबर H1 H2 येणार आहे ना. पण जे सराउंडिंगचं प्रेशर असेल त्याला काय म्हणतो आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर हे रो जी एच आणि कोणाची बेरीज असणार आहे P0 ची. P0 म्हणजे कसलं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. जनरल फॉर्म्युला कसा हा ऍब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस रो जी एच. मग जर हे प्लस P0 इकडे आल्यावर काय होईल म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय मिळालं रो जी एच. आणि यालाच कसलं प्रेशर म्हणतो आपण गेज प्रेशर. काय म्हणतो गेज प्रेशर. गेज प्रेशर इज अ डिफरन्स ऑफ ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. लक्षात बोला काय वाक्य म्हटलं मी हा गेज प्रेशर इज द डिफरन्स कशाचा बोला की कशाचा डिफरन्स असणार आहे तो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि कशाचा ऍब्सोल्यूट प्रेशरचा हा काय असणार आहे डिफरन्स असणार आहे. ऍब्सोल्यूट प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा डिफरन्स काय आहे गेज प्रेशर. मग आता हेच त्यांनी इथं बघवलं सगळ्या गोष्टी. मग इथं बघा जो सिलेंडर जो दाखवलाय कुठं दाखवलाय सिलेंडर वेट वर्टिकली डाऊन. इथं फोर्स कुठं ऍक्ट होईल अपवर्ड. तर सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया जर वेट डाऊन तिथे अपवर्ड. मग आपल्याला हाच डिफरन्स कॅल्क्युलेट करून फायनल इक्वेशन आणलंय P इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच. आता याच्या पुढे जाऊ आपण. कोणती कन्सेप्ट आहे याच्या पुढे हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. वेगवेगळ्या शेपचे तुम्ही कंटेनर घेतला आणि त्याचा बॉटम सेम काय ठेवला सेम. मग इथं कंटेनर किती दिसतात तुम्हाला बघा A B C D. प्रत्येकाचा शेप काय आहे
वेगळा. एक आहे तो सिलेंड्रिकल शेप आहे, बी आहे तो बेसला मोठा आहे, सी आहे तो वबला मोठा आहे, डी आहे तो मध्येच मोठा आहे. बादलीच्या आकाराचा पिपेट सारखं दिसतंय. मग बेस सेम असेल तर जर आपण लिक्विड ओतलं तर हाईट पण काय असणार आहे सेम. मग आपण म्हणतो की सेम हाईट सेम प्रेशर, सेम हाईट म्हणजे प्रत्येक लेवल मध्ये प्रेशर बॉटलला काय असणार आहे सेम. किंवा कोणत्याही लेवलला जावा तुम्हाला प्रेशर काय मिळेल सेम. तुम्हाला वाटेल की सर इथं गेल्यावर प्रेशर, आता इथं कंपोनंट कसे रिझॉल्व झाले ते मी इथं बघा दाखवलंय. जेव्हा आपण बोलतो की याच्यामध्ये आपल्याला प्रेशर सेम येणार आहे म्हणजेच याच्या लिक्विड लेवल कोणत्याही लेवलला जावा तुम्हाला काय येणार आहे सेम प्रेशर. याच कन्सेप्टला काय सांगितलेलं आहे बघा तर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असंच म्हटलेलं आहे. मग आता हे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स बघत असताना सेम लेवलला लिक्विड असतं त्याला आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणतो. खाली बघा वाक्य वाचन तर लिक्विड इज poured into any one of the vessel. It is noticed that level of liquid of all vessel is the same. This concept is called as हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. याच्यानंतरची जी कन्सेप्ट आहे ती कोणती आहे पास्कल लॉ. पास्कल काय सांगतो सेम प्रेशर सगळीकडे अप्लाय होतो. जर तुम्ही काय निग्लेक्ट केलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स निग्लेक्ट केला किंवा ग्रॅव्हिटी इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी निग्लेक्ट केली तर जो प्रेशर असतं ते सगळीकडे काय असतं सेम. मग सेम प्रेशर कधी असतं सेम हाईट सेम प्रेशर. बरं स्टेटमेंट काय आहे याचं वाचा मग. पास्कल लॉ states that the pressure applied at any point of an enclosed field at rest is transmitted equally and undiminished to every point of the fluid. म्हणजे फ्लुइडच्या प्रत्येक पॉइंटला सेम काय असेल प्रेशर असेल. and also walls of the container walls पण सेम असेल. निग्लेक्ट काय करा म्हणले ग्रॅव्हिटी निग्लेक्ट करा म्हणले. मग याचं पहिलं ऍप्लिकेशन कोणतं आहे हायड्रॉलिक लिफ्ट. काय हायड्रॉलिक लिफ्ट वर लावलेला फोर्स हा पहिल्या कंटेनरचा क्रॉस सेक्शनल एरिया काय म्हणतो आपण ए. त्याला क्रॉस सेक्शनल काय म्हणलो A1. दुसऱ्याचं काय म्हणलो मग A1 मोठा आहे कोणापेक्षा मोठा आहे. A1 काय आहे लहान, A2 काय आहे. बर इथं आपल्याला दिसतं लावलेला फोर्स F1 काय आहे स्मॉल, F2 काय आहे लार्ज. अरे बघा किती लांबी तर F1 ची काय आहे स्मॉल, F2 ची काय आहे. मग हेच कसं एक्सप्लेन करायला जमतंय बघा आपल्याला जेव्हा आपण काय घेतोय बॅकग्राऊंड कलर करून बघतोय आता याच्यामध्ये समजा आपण हे पहिला कंटेनर आहे ह्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आपण काय म्हणतो A1 आणि दुसरा जो कनेक्ट केलेला आहे याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय घेऊया आपण मोठा घेऊया आणि तो काय आला मला A2 आला. काय आला A2. आपण काय म्हटलं होतो याच्यावर जो अप्लाइड झालेला फोर्स काय आहे F1 आणि मग आपल्याला इथला फोर्स काढायचा आहे हा F2 आपण भरपूर मोठा म्हणजे लार्ज दाखवला होता अशा पद्धतीने F2 ची व्हॅल्यू लार्ज. मग हे कसं आलं तर आपण म्हणतो हे दोघं सेम लेवल आहे पण इथं लागलेलं प्रेशर काय म्हणूया अरे इथं लागलेलं प्रेशर काय म्हणूया. मग दोघं पण सेम लेवल आहे का डिफरंट लेवलला आहे सेम. म्हणजेच काय आलं मला P1 is equal to but everyone knows that pressure is equal to मग इथं जावं लागेल काय F1 upon A1 is equal to F2 upon A2. मग आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे F2 हे डिवाइड A2 इकडे आलं काय आलं म्हणजे F2 is equal to काय आलं A2 upon A1 into F1. पण आपल्याला A2 मोठा दिसतोय का A1 मोठा दिसतोय A1 कोण मोठा दिसतोय A2 is greater than A1. जर मोठा असेल A2 तर ही व्हॅल्यू जास्त येईल का कमी जास्त येईल. मग जास्तला जर F1 ने गुणलं तर F1 पेक्षा व्हॅल्यू आपल्याला F2 ची काय दिसेल जास्त दिसेल. आलं का हायड्रॉलिक लिफ्टचं फॉर्म्युला काय बोला F1 upon A1 is equal to
मग आपल्याला हे लक्षात आलं, याच्यावरून आपल्याला न्यूमरिकल सोडवायला आहे. आता इथं हा आपल्याला प्रूफ आला F2 = F1 A2/A1. मग आता क्वेश्चन याच्यामध्ये कशा प्रकारे दिला होता न्यूमरिकल मध्ये? न्यूमरिकल मध्ये क्वेश्चन कसा दिलाय बघा. ही एक काय मला हायड्रॉलिक काय आहे, लिफ्ट आहे. इनपुट पिस्टन किती आहे 30. मग A1 किती आला 30. A2 किती, आउटपुट किती दिलंय 1500. म्हणजे A2 किती आला 1500. बरं इनपुट दिलंय, फोर्स किती दिलाय 25. F1 दिला, F1 दिला, A1 दिला, A2 दिला. विचारलाय काय F2. काय विचारलाय F2. मग आता A1 ची किंमत 30 आहे. बोला म्हणते ना, A1 ची किंमत किती आहे 30. A2 ची किंमत किती आहे 1500. A2 किती आहे त्याचं सेमच युनिट आहे, त्यामुळे काय बदलायची गरज नाही. F1 किती दिला आहे बाळांनो 25 न्यूटन. तर F2 पण न्यूटन मध्येच निघाल का नाही? मग फॉर्म्युला P1 = P2. फॉर्म्युला F1/A1 = F2/A2. हे स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये जरी दिले असतील तर ते रेशो वाईज कॅन्सल होते, त्यामुळे बदलायची गरज नाही. F1 किती आहे बाळांनो 25. A1 किती आहे रे 30. F2 किती कॅल्क्युलेट करायचा. A2 किती आहे आपल्याला बोला 1500. डबल 0 म्हणता, एक 0 काय झाला कॅन्सल. 3 5 15 म्हणजे F2 = 25 into काय आलं 50. हे न्यूटन मध्ये आलं. क्लियर. फॉर्म्युला F1/A1 = F2/A2. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सच्या पुढची कन्सेप्ट पास्कल लॉ मधला हा काय आहे हायड्रॉलिक लिफ्ट आहे. मग या हायड्रॉलिक लिफ्टचं आपण कॅल्क्युलेट केलं. नंतर बघा हायड्रॉलिक लिफ्ट झाला. हायड्रॉलिक लिफ्ट नंतर आपण काय बघितलं होतं मेजरमेंट ऑफ प्रेशर. प्रेशर कशाच्या सहाय्याने मेजर करतो हे आपल्याला शिकायचं आहे. आता ज्या मेजरमेंट ऑफ प्रेशर काय म्हणतात, जे इन्स्ट्रुमेंट काय मेजर करतं प्रेशर, त्यालाच काय म्हणतो आपण प्रेशर किंवा प्रेशर गेज किंवा व्हॅक्यूम गेज. मग याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय मर्क्युरी बॅरोमीटर काय आहे, मर्क्युरी बॅरोमीटर म्हणजे ह्यात काय होतं असेल, पाणी होतं असेल, काय होतं असेल मर्क्युरी. बरं ही ट्यूब आहे ती 1 मीटरची. किती मीटरची? एक तोंड मोकळा आहे, एक दुसरं तोंड पण काय काय क्लोज आहे ओपन आहे बंद आहे. मग ह्याच्यात काय भरायची पाणी मर्क्युरी भरायची आणि हे उघडं तोंड करून कशात त्याच मशीनमध्ये ठेवायचं. मग 1 मीटर लांबीची आहे आणि 1 सेंटीमीटर डायमीटर जेवढी आहे एवढी ही ट्यूब आहे. बरं ह्यात मर्क्युरी असल्या कारणानं हे तोंड जेव्हा उलट करणार आहे त्यात बुडवूनच उलट करायचं ना की असं मोजल्यानंतर ठेवायचं. मग इथं काय तयार होईल व्हॅक्यूम तयार होईल. काय तयार होईल बाई व्हॅक्यूम. आणि ह्या व्हॅक्यूमला कसला व्हॅक्यूम म्हणतात टॉर्सली व्हॅक्यूम म्हणतात. मग आपल्याला दिसून काय येतं तर इथं जे सराउंडिंग प्रेशर आहे ते काय असणार आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार. काय असणार आहे बरं कोणते कोणते पॉइंट इक्वल पॉइंट आहेत तो सांगा मला. सी आणि कोणते आहेत बी. मग आपण असं म्हणू शकतो PC = PB म्हणू शकतो. PC काय म्हणू शकतो. पण अजून एक प्रेशर असणार आहे PC P0 म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार. बरं हाईट मुळे आलेलं प्रेशर काय असतं ρGH. मग आपल्याला इथं लक्षात येतं की जे प्रेशर आहे ते टोटल प्रेशर जेव्हा PB काढतो ते PA वरचं जे असणार आहे ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर मुळे असणार आहे आणि दुसरं कोणतं असणार आहे सांगा गेज प्रेशर म्हणजे हाईट मुळे आलेला ρGH. अशा पद्धतीने आपण ब्लड प्रेशर कॅल्क्युलेट करतो. दुसरं कोणतं आहे ओपन ट्यूब. अरे वाचा की ओपन ट्यूब. मग ओपन ट्यूब मॅनोमीटर मध्ये काय होतायचं पाणी किंवा रॉकेट. मला काय म्हणलंय वॉटर ऑर. पण इथं सुद्धा आपल्याला हाईट मुळे प्रेशर डिफरन्स मिळणार आहे तो आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आता याचा यू शेप आहे तो आपण थेरी मध्ये वाचला तर आपल्याला लक्षात येतं सेम हाईट PC =
आणि इथून इथलं जे प्रेशर काढायचं असणार आहे ते कसलं रो जी एच. अशा पद्धतीने आपण प्रेशर आपण कॅल्क्युलेट करणार आहे मॅनोमीटर मध्ये. नंतर काय बघतोय आपण त्याचा के काय बघतोय सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन कोणत्या सिम्बॉल दाखवतात टी. टी इज इक्वल टू फॉर्म्युला एफ अपॉन. पण त्याच्या अगोदर आपल्याला काय जे लिक्विड मध्ये वेस्ट असताना प्रॉपर्टी दाखवतं सरफेसच्या त्या बाबतीत आपल्याला शिकायचं आहे मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. मग आता याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर थिअरी बघत असताना एक तर मॉलिक्युलला मॉलिक्युल अट्रॅक्ट करत असणार आहे सेम किंवा जर वेगळा असेल तर तो डिफरंट. मग अट्रॅक्ट करणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला काय म्हणतो आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स. वाचा वाक्य मॉलिक्युल्स त्यात काय विशेष नाही पुढं अट्रॅक्ट इच अदर त्या फोर्सला काय म्हणतोय आपण त्याचे प्रकार किती 5. किती कोणते कोणते आणि ऍडेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स हा कशा मॉलिक्युल मधला असतो सेम सबस्टन्स मधला. वाक्य वाचा between the molecules of same substance. त्यालाच काय म्हणतोय आपण मग कोहेसिव्ह फोर्स मॅक्सिमम कोणात असतो आणि मिनिमम कोणात असतो. कोहेसिव्ह फोर्स इन सॉलिड आणि weakest in. नंतर जो दुसरा प्रकारचा फोर्स बघितला तो कसला वाटला ऍडेसिव्ह फोर्स कसल्या सबस्टन्स मधला असतो डिफरंट सबस्टन्स. मग आपल्याला नंतर काय बघायचे त्याची रेंज. रेंज म्हणजे जिथपर्यंत इंटरमॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे त्याला काय म्हटलं जातं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. बघा the maximum distance from molecule up to which molecular force is effective. त्याला काय म्हणायचं रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आणि ही किती असते सॉलिड मध्ये बोला नॅनोमीटर. किती असते म्हणजे 10⁻⁹ मीटर. आणि दुसऱ्याला काय बघतो आपण स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे मॉलिक्युलला सेंटर ठेवायचा आणि रेंजनं स्फियर ड्रॉ करायचा. त्याला काय म्हणतोय आपण स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स. काय वाचावा की and with a molecule at its center and radius equal to molecular range. त्याला काय म्हणतो आपण स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे इथं जे 3 मॉलिक्यूल घेतले कोणते कोणते ए बी सी. मग याला सेंटर मानला आणि काय ड्रॉ केला आपण स्फियर. याला काय म्हणतो स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स. किती मॉलिक्यूल आहेत बाळा 3. आता स्फियर आता सरफेस फिल्म पुढची व्याख्या डेफिनेशन. सरफेस फिल्म म्हणजे काय सरफेस पासून एक मॉलिक्युलर रेंज एवढी काय घ्यायचं डिस्टन्स घ्यायचं म्हणजे रेडियस आणि ती आडवी पट्टी दाबल्यानंतर सरफेस फिल्म मिळेल. आता किती मॉलिक्यूलचा स्टडी आहे 3. कोणत्या कोणत्या हे कम्प्लीटली आउटसाइड आहे का इनसाइड आहे का मध्येच आहे कुठे इनसाइड लिक्विड मध्ये कुठे आहे. मग लिक्विडला लिक्विड जोडतो त्याला कोहेसिव्ह फोर्स काय ऍडेसिव्ह म्हणतो कोहेसिव्ह फोर्स सगळीकडे काय आहे. मग मॉलिक्युलर नेट फोर्स काय असेल 0. किती असेल कोणत्या मॉलिक्युलर वर ए वर काय असेल 0. आता कोणता मॉलिक्यूल बघतोय बी. बी मध्ये थोडासा पार्ट कोणाचा आहे एअरचा आणि जो थोडासा पार्ट कोणाचा आहे बबल पार्ट कोणाचा आहे लिक्विडचा. मग लिक्विडला लिक्विड काय असणार आहे कोहेसिव्ह फोर्स आणि लिक्विडला एअर काय असणार आहे ऍडेसिव्ह फोर्स. पण जास्त कोण आहे कोहेसिव्ह. मग आता कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन मग तो मॉलिक्यूलला फक्त ओढण्याचं काम करेल इनसाइड द लिक्विड. कुठं आता मॉलिक्यूल सी मध्ये अर्ध कोण आहे हे तिन्ही मॉलिक्यूल लिक्विड्स आहेत ए बी सी. अर्ध कोण आहे लिक्विड अर्ध कोण आहे एअर. कोणता फोर्स जास्त असेल किंवा कोणता कमी असेल हे ठरवूया आपण. एअरचे मॉलिक्यूल कमी असणार आहेत पण लिक्विडचे मॉलिक्यूल काय असणार आहे कारण की त्याची डेन्सिटी काय असते जास्त. मग फोर्स कुठला असतो जास्त कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन. मग ह्या मॉलिक्यूलला पण छोटं जाण्याचा प्रयत्न करेल म्हणजेच याच्यामुळे आपल्याला तो ताण निर्माण झालेला दिसेल आणि यालाच आपण काय म्हणतोय सरफेस टेन्शन. फॉर्म्युला E is equal to F upon. मग जेव्हा आपण सरफेस टेन्शन T is equal to F upon L बघतोय तेव्हा त्याच्या युनिट्स आणि आपल्याला डायमेन्शन येणं गरजेचं आहे. फॉर्म्युला ऑल ऑफ यू T is equal
युनिट लेंथचं युनिट न्यूटन पर मीटर कशाचं युनिट आलं टेन्शन कशाचं मानसिक त्रासाच नव्हे सरफेस टेन्शन मग आता याचं डायमेन्शन पण काढा फोर्स इज इक्वल टू मास इनटू लेंथला लेंथ सांगा मास च केजी ऍक्सेलरेशनचं